आपण पाहत आहात परिवर्तन, एक लोकचळवळीचं चॅनल पीबी न्यूज. नमस्कार, मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचा एका विशेष कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो. आपण पाहत आहोत परिवर्तन एक लोकचळवळीने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या समाजसेवी जन्मदादा बोंडे यांच्या जीवनकार्याविषयी आधारित असलेल्या गौरवग्रंथाविषयी बोलत आहोत. आधारविषयी बोलत आहोत. आधारवरची निर्माण करत आहोत. कालपासून पहिल्या भागात आपण पाहिलं जन्मदादा बोंडे यांचं मनोबल आणि या गौरवग्रंथाचे संपादक राजकुमार सुर्वे यांनी केलं अधोरेखित केले त्यांचं महत्व या बाबतीत आपण काल बोललो. आज आपण बोलणार आहोत या गौरवग्रंथामध्ये सहभागी झालेल्या मांडण्याविषयी. अलीकडे प्रसिद्ध झालेला गौरवग्रंथ बहुचर्चित आहे. जेमतेम 70 पानाचा हा गौरवग्रंथ असून मुखपृष्ठाचा अतिशय उत्कृष्ट असा गौरवग्रंथ आहे. पाहताक्षणी कोणी त्याला हाती घ्यावं अशा प्रकारचा हा गौरवग्रंथ झालेला आहे. आदिती प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या या प्रकाशनातून गौरवग्रंथाविषयी सगळीकडे गौरव उद्गार काढले जात आहेत. या गौरवग्रंथामध्ये एकूण 14 मान्यवरांनी लिहिलं आहे. त्यामध्ये 2 कविता आहेत, बाकी लेख आहेत. जन्मदादा बोंडे यांच्या परिवारातील 2 सदस्य लिहिला असून बाकी इतर 12 मान्यवरांनी त्यांच्या जीवनकार्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाच्या विविध पैलूविषयी या गौरवग्रंथामध्ये सविस्तरपणे लिहिलेलं आहे. गौरवग्रंथाच्या पान क्रमांक 13 वरती पहिला लेख जो आहे तो या जन्मदादा बोंडे नागरी सन्मान गौरव अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन समितीचे प्रमुख संतोष सपकाळ यांच्या मनोगताने या गौरवग्रंथाचा प्रारंभ झालेला आहे. दादा म्हणजे माणसाचा देव या शीर्षकाखाली त्यांनी लिहिलेल्या लेखामध्ये त्यांनी दादाचा परिवार आणि आमचा परिवार कसा एक संघ आहे आणि आमची कसे एक्झाममध्ये याविषयी सविस्तरपणे लिहिला असून त्यात त्यांनी खास करून दादांच्या बाबतीत असं म्हटलंय की मला नोकरी लावताना माझ्या वडिलांनी प्रयत्न दादांनी केलेले आहेत. अशा प्रकारचा गौरवग्रंथ मी दादाविषयी काढलेले आहेत. त्याबरोबर आभार असं म्हणतात जन्मदादा बोंडे गौरव समितीच्या अध्यक्ष म्हणून माझे मित्र राजकुमार सुर्वे यांनी माझी निवड केली आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून आयोजन समिती गावकडे कठोर महान आदर्श मुक्तिमंत श्री संत योगी माणसाचा वाढदिवस याचा मला खूप आनंद आहे. अशा प्रकारची भावना या आयोजन समितीचे प्रमुख संतोष सपकाळ यांनी आपल्या दादा म्हणजे माणसाचा देव या लेखातून केलेली आहे. तर दुसरा जो लेख आहे त्या लेखामध्ये सविस्तरपणे दादाचं वडील जे आहेत ज्ञानबा बोंडे यांच्यापासून तर आजपर्यंत जीवनकाळ त्यांनी मांडलेला आहे. त्यांच्या परिवाराविषयी त्यांनी सविस्तरपणे लिहिलेला आहे. माणुसकीच्या क्षेत्रात दादागिरी या शीर्षकाखाली हा लेख असून संतोष भुसडे यांनी त्याचं शब्दांकन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी सविस्तरपणे त्यांच्या परिवाराविषयी दादाविषयी मोठ्या अर्थाने लिहिलेलं आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की आजही दादांच्या 80 वर्षी गावाचे नाव सांगितल्याबरोबर त्या गावामधील किमान 5 ते 10 लोकांची नावे दादा तोंडपाठ सांगतात. अशी व्यक्ती म्हणजे वाशिम व हिंगोली मेहकर या लगतच्या तालुक्याचा चालता बोलता समुद्राचा माहिती कोश आहे. अशा प्रकारचे गौरवग्रंथ काढलेले आहेत. तसंच गावाकडे शेतीचा कारभार हाती घेतल्यानंतर जवळपास 150 एकर जमीन 14 बैल 5 10 म्हशी व 100 देश गाई असे सांभाळताना आणि आपल्या भावंडासोबत प्रेम मात्र कमी होऊ दिले नाही. त्यांच्यावर संस्कार शिक्षण याबाबत त्यांचा खूप कटाक्ष आहे. अशा प्रकारची नोंद संतोष भुसडे यांनी त्यांचं शब्दांकन करताना केलेली आपला दिसून येते. त्याजवळ ते पुढे विस्तारणे असे सांगतात की गुरांना पिण्याचे पाणी कुठली विजेची सोय नसताना एक गडी व 2 बैल यांच्या सहाय्याने मुठीद्वारे अखंड पाणी पुरवठा करून गावामध्ये सर्व मुख्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून त्या कुटुंबाने एक चांगला आदर्श सर्व लोकांसमोर ठेवला. गुरांच्या पाण्यात आहोत व दर 8व्या दिवशी साफ करणे नियमित भरणे, कधी कुठलं जनावर बिना पाणी पडत जाणार नाही याची दक्षता या परिवाराने घेतली. म्हणजे दादांचं जे कार्य ते त्यांची भूतदया ते माणसाविषयी त्यांचं मनात सहानुभूती आहे. प्राणीमात्र त्यांनी केलं म्हणून आपण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जागृत होतो. त्या काळामध्ये मी अनेक गीतं रचली. त्याच्यामध्ये एका गाणं म्हटलेलं आहे, केली चक्की सुरगावात पायपीट सारी नीटण्या, केली चक्की सुरगावात पायपीट सारी नीटण्या, 12 महिने हौद भरला
पशुची तहान मागण्या. जे दादाने जे कार्य आहे ते सर्वव्यापी म्हटलेलं आहे. त्याच लेखामध्ये शेवटी ते असं म्हणतात, मराठा समाज सोडा परंतु इतर समाजातील लग्नपत्रिका लिहिताना सुद्धा गाडगावातील ज्यांच्या घरी नाता आहे त्या नातेवाईकांच्या पूर्वी लग्नपत्रिका लिहिली जाते. ती श्री त्र्यंबक पाटील बोंडे व्याड अशी घालून घ्या. श्री त्र्यंबकजी बोंडे यांची समाजातील स्थान किती महत्वाचं आहे हे अधोरेखित अशा प्रकारची भावना या लेखामधून या लेखाचे लेखक संतोष भुसडे यांनी मांडलेली आहे. अतिशय सविस्तरपणे त्यांनी पूर्वजांच्या परिवाराविषयी विस्ताराने लिहिले आहे. त्यांची भावुकी त्यांचे परिवारातील सगळे नातेवाईक या संदर्भाने विस्ताराने त्यांनी मांडलेला आहे. त्यानंतर या गौरवंताच्या 22व्या पानावरती आधारवड मध्ये कर्मवीर दादा या शीर्षकाखाली त्यांचे विश्वासू सहकारी आणि प्रख्यात आयुधाचार्य डॉक्टर विश्वनाथ गायकवाड यांनी लिहिलेले आहे. तो सुद्धा अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्यात त्यांनी विस्ताराने त्यात संगोपन लिहिलेलं आहे आणि अतिशय भावना प्रधान होऊन त्यांनी मांडलेले शब्द महत्वाचे आहेत. कर्मवीर दादा या लेखामध्ये डॉक्टर गायकवाड असं म्हणतात त्यांच्या व्यक्ती जीवनाविषयी, माझे बाबा शिवाजीराव गायकवाड जेव्हा मला पोतो करून गेल्यानंतर बापाठाई मला दादाने बोटाला धरून उभे केले, प्रोत्साहन दिले, उभारी दिली, निर्दत्तपणे जीवनाची वाटचाल कशी करायची मी त्यांच्याकडून शिकलो. व्याड येऊन वैद्यकीय व्यवसाय करून शेती सांभाळावी हा हट्टाच दादांचा होता. त्यांचा शेतीविषयी खूप आवड असणारे दादा मला म्हणायचे की शेती हे आपले वैभव आहे. अकोल्यातील वैद्यकीय व्यवसाय सोडून गाडगेला रस्त्याचा येण्यास मला दादा कारणीभूत ठरले. दादाने मला कधी वाऱ्यावर सोडलं नाही अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. याच लेखामध्ये शेवटी डॉक्टर गायकवाड असं म्हणतात, दादा ही आमची ओळख आहे. त्या विभूती क्वचितच जन्माला घेतात. आम्ही दादांच्या संगत राहतो, जगलो, वाढलो, आम्ही स्वतःला धन्य समजतो. दादा खरोखर तुम्ही आमच्या आधार आहात अशा प्रकारची भावना डॉक्टर विश्वनाथ गायकवाड यांनी आपल्या या लेखातून मांडल्याच्या आपल्याला दिसून येते. अतिशय उत्तमृत आणि भावनेने भरला हा त्यांचा लेख आहे. त्याचबरोबर त्यांच्याच परिवारातील ओळखीतील असलेले डॉक्टर सुभाष शिवाजीराव बोंडे जे शिवाजीनगर परभणी येथे स्थायिक आहेत. त्यांच्या परिवारात त्यांच्यासह 35 डॉक्टर आहेत. असे डॉक्टर सुभाष बोंडे त्यांच्याशी भावना व्यक्त करताना असं म्हणतात की दादा बोंडे हे सौजी आणि संस्काराची विद्यापीठ अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ते असं म्हणतात की माझा परिचय करून देताना इतरांना ऐकून देताना आमच्या भावाची खूप प्रगती झाली, सर्व परिवार सुखी झाला अशी ओळख करून देतात. 1997 साली जवळ बाजार तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली इथे दवाखाना टाकला. तेव्हापासून माझ्या हजी लावली. माझ्या घराची वास्तुशांती, मुलांचे लग्न, मुलांच्या दवाखान्याचे उद्घाटन प्रत्येक वेळी दादाने स्वतःच्या प्रकृतीचा वैयक्तिक कामाचा विचार न करता माझ्या घरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिला. अशा प्रकारची भावना डॉक्टर सुभाष बोंडे यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर ते पुढे असे म्हणतात की सर्व जन्मापासून मिळालेले असून त्यांना सौजन्याची जोड देऊन लिहिता दुसऱ्याला मोठेपणा देणे हा स्वभाव दादाकडून शिकण्यासारखा आहे. त्यांच्या वागण्यातील 1% जरी आपल्याला मिळाला तर जीवनाचे सोने होईल अशा प्रकारची भावना या लेखातून डॉक्टर सुभाष बोंडे यांनी व्यक्त केलेली आहे. याच लेखामध्ये स्वामी विवेकानंद हायस्कूलचे सहशिक्षक मुख्याध्यापक जगन्नाथ भिसडे यांनी सुद्धा दादाशी बोलताना म्हटले, निस्वार्थी समाधान, निरागस समाधान, निरामय समाधान, निर्विकार समाधान, आनंददायी समाधान, दुसऱ्याच्या मोठेपण मान्यता देण्याची समाधानी वृत्ती ही दादामध्ये आहे अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याच परिवारातील त्यांच्या भावाची कन्या असलेल्या जयश्री सतीश निकम यांनी अशा भावना व्यक्त केली. मोठ्या मनाचे मोठे बाबा या शीर्षकात त्यांनी लिहिले की राजकीय क्षेत्रातच नाही तर कुटुंबामध्ये पण त्यांनी मुलींना उच्च शिक्षित केले. शिक्षण, लग्न ह्या जबाबदाऱ्या पार पाडून आमच्यावर चांगले संस्कार टाकले. आम्ही सर्व बहीण भावांना एकजुटीने राहण्याचे शिकवले. माझे का काही माणुसकीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांची सौम्यता, संवेदनशीलता आणि इतरांबद्दलची काळजी या सर्व गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अविभाज्य भाग आहेत. त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक निर्णयातून त्यांच्या आदर, प्रेम किंवा भाव स्पष्टपणे दिसतो. अशा प्रकारची भावना जयश्री निकम यांनी व्यक्त केली आहे. पुढे असे म्हणतात की मी त्याची मुलगी असल्याचा नेहमीच अभिमान बाळगते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी देखील समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेऊ शकते. त्यांना पर्यटन सोहळ्याचा पुरस्कार मिळाला, जिजाऊ माता जिजाऊ पुरस्कार, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहे. पुढे आपण पाहतो की पुढच्या काही पेजवरती काही क्षणचित्रे आहे. त्याच्यामध्ये दादा बोंडे यांनी ज्या राजकीय पुढाऱ्यासोबत काम केले त्याच्यासोबतचे काही फोटो त्यात दिलेले आहेत. त्याच्यातच पुढे आपण पाहिलं तर 35व्या पानावर वटवृक्ष नावाचा एक सुंदर लेख आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याच
भावकीतील असलेले एक अशोक जिजीबाबा बोंडे सेवानिवृत्त कृषी अधिकारी यांनी खूप छान प्रकारची भावना त्र्यंबकदादा बोंडे यांच्याशी व्यक्त केल्याचे दिसून येते. त्यांच्या एका लेखामध्ये असं म्हणतात की मी माझ्या वडिलांचं पोट धरून नानांच्या कुटुंबामध्ये शेतीच्या माध्यमातून प्रवेश केला. त्यामुळे या कुटुंबातील सर्वांच्या जवळचा संबंध आला. आमच्या नानाचे वडील कैलासजी ज्ञानरावजी बोंडे पाटील म्हणजे आमचे आजोबा सहवासात मोठा कालावधी व्यतीत झाला. शालेय शिक्षणाबरोबर विविध क्षेत्रांमध्ये मला त्यांचे नेहमी मार्गदर्शन मिळत असे. त्यामधूनच मला शिक्षणाची आवड निर्माण झाली. ते स्वतः दूरदृष्टी असणारे प्रगती शेतकरी होते. त्यांच्या शेतीमध्ये ज्ञान, कष्ट, शिस्त, नियमितपणा, अचूकता या निरीक्षण अवलोकन करून होतो. शेतीबरोबर त्यांच्याकडून कौटुंबिक व सामाजिक ज्ञान मिळाले अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर आदर्श कुटुंबाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाच्या बळावर मला कृषी क्षेत्राशी निगडीत नोकरी मिळाली. या सर्व शेतीच्या जोरावर माझ्या 36 वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये मला कुठलीच अडचण आली नाही. प्रत्येक वेळी खंबीरच होतो, कारण नानांच्या म्हणजे त्र्यंबकदादा बोंडे यांच्या मार्गदर्शनात मिळालेली क्षेत्रातील सखोल परिपूर्ण माहिती यांची त्यांना फार मोठी मदत झाली. त्यांचं सहकार्य लाभलं. अशा प्रकारचे गौरवोद्गार सेवानिवृत्त कृषी अधिकारी असलेले अशोक जिजीबा बोंडे यांनी व्यक्त केली आहे. त्याच लेखामध्ये त्यांनी दादाविषयी लिहिताना असं बोललंय. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख करते. असं म्हणतात, विष्णमय जन वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. याप्रमाणे नाना व त्यांच्या कुटुंबियांनी कधीही जातीभेद केला नाही. सर्व धर्म हा असमानातील लोकांना सोबत घेतले. त्यांच्या अडचणीवर मग त्या सामाजिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही असो तर दूर करण्याचा प्रयत्न केला. विकासाचा एक आदर्श प्रवास ठेवला. अशा प्रकारचे गौरवोद्गार अशोक बोंडे यांनी आपल्या लेखामधून मांडण्याचा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर या आधारामध्ये 2 कविता आहेत. त्यातली एक कविता आहे माझे वर्गमित्र असलेले आणि सध्या शिक्षकी पेशेमध्ये असलेले नारायण सपकाळ यांनी कविता लिहिली आहे. आमचे दादा तुमचे दादा या कवितेमध्ये त्यांनी दादाच्या पैलूविषयी लिहिलेल्या त्याच्यामध्ये त्यातल्या मांडलेल्या महत्वाच्या असं म्हणतात, अनेक जाती अनेक धर्म असतील गावामध्ये जरी दादा मूळचे एकत्र नांदती. दादामुळे एकत्र नांदती व्याड वाटू लागे पंढरी. हवे शिक्षण येथे सर्वांचे म्हणून जमीन दिली शाळेला. होई निवड नोकरी कुणाची तरी जरी आनंद होई दादाला. असेल आजारी गावात कोणी चौकशी त्यांची होई. दादा म्हणती काळजी घ्या दवाखान्यात न्या नका करू घरी. अशा प्रकारची दादाविषयीची भावना या कवितेतून कवी नारायण सपकाळ यांनी मांडण्याचा आपल्याला दिसून येते. पुढे आपण जेव्हा पाहतो तर त्याच्यामध्ये त्यांच्या भावकीतील असलेले राजेंद्र बोंडे जे की ग्रंथपाल आहेत, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, त्यांनी सुद्धा दादाविषयी लिहिताना शाळेसाठी जमीन घेणारं दांडगा लोकमत या मथळ्याखाली छान असा लेख लिहिला आहे. त्याच्यामध्ये ते एक ठिकाणी असं म्हणतात, माणसे जोडणे हा त्यांचा आवडता प्रांत आहे. त्यांनी बालपणापासून ते आज तक आहेत. अनेक स्तरातील माणसे आपल्याशी जोडली. या माणसासोबतच शक्यतो मैत्री इतक्यात ताकदीने जोपासली. त्यामुळे त्यांचा दांडगा ज्यांचा प्रकार असलेला दिसून येतो. त्यांच्या लोकसंग्रहामध्ये विशिष्ट धर्माचीच लोक आढळत असं नाही तर सर्वच जातीमधील लोकांसोबत त्यांचा जनसंपर्क असल्याचा दिसून येतो. अशा प्रकारची भावना प्राध्यापक डॉक्टर राजकुमार गंगाराम बोंडे यांनी व्यक्त केली आहे. याच लेखामध्ये शेवटी असे म्हणतात की आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी असे त्यांना वाटत असे. त्यासाठीच त्यांनी सर्वोदय शिक्षण संस्था चिखली द्वारा स्वामी विवेकानंद विद्यालय याला जमीन दिली. व्याडवलांना रोडवरील लाखो रुपयाची जमीन दिली. त्यामुळे आमच्या परिसरात विद्यार्थ्यांचा विभ्राट सुरू दिसून येऊ लागला. असे दादांची निस्वार्थी, निष्ठुर, प्रामाणिक, निगर्वी, समाजशील, परोपकारी व्यक्तिमत्व मला जाणवते. अशा प्रकारची भावना प्राध्यापक डॉक्टर राजकुमार बोंडे यांनी मांडलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी स्थापित केलेल्या त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या स्वामी विवेकानंद हायस्कूलचे सहशिक्षक रवी आंभोरे यांनी दादाविषयी त्यांना असं म्हटलेलं आहे, माणुसकीचा दीपस्तंभ या शिक्षकांनी लिहिलेल्या लेखामध्ये असं म्हणतात, दादा हे नाव त्यांना त्यांच्या दातृत्व वृत्तीमुळे मिळालेले आहे. त्याचबरोबर त्यांनी दादासारख्या बहुआयामी संतांच्या कार्याचे मूल्यमापन कशानेच होऊ शकत नाही अशा प्रकारची भावना व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ते असे म्हणतात, त्यांचा गौरव करून त्यांच्या सामाजिक कार्याची थोडीफार उतराई करता येणे शक्य होईल. म्हणून राजकुमार सुर्वे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी दादांच्या गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमास मी शिक्षक रवी आंभोरे माझ्या स्वामी विवेकानंद विद्यालय राडेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. अशा प्रकारची भावना या विद्यालयाचे सहशिक्षक रवी आंभोरे यांनी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर या गौरवंदाचा विषय म्हणजे असं की व्याडगावाचे जेवढे ग्रामदैवत आहेत ते सर्व फोटो त्याच्यामध्ये श्री संतांना देवस्थानाचे इतरही मंदिर आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो
श्री अनंतसिंह महाराज संस्थान मेळावा असेल, संतमाई संस्थान मेळावा असेल, त्याचबरोबर ऐतिहासिक मंदिर असलेले हेमाडपंथी गणपती मंदिर असेल, हेमाडपंथी महादेव मंदिर असेल, या सगळ्यांचे दुर्मिळ फोटो या गौरवग्रंथामध्ये संग्रहित केलेले आहेत. त्याचबरोबर दादा त्यांच्या सहचारिणी असलेल्या रामकोर वहिनी आणि त्यांच्या प्रवृत्ती सगळेच त्यांचे बंधू, सगळे परिवार, त्यांचे नातेवाईक, नाते, सुना वगैरे सगळ्यांचे फोटो संग्रहित केलेले आहेत. त्याचबरोबर गावात प्रसंग अनेक सामाजिक कार्यक्रमाचे देखावे असलेले अनेक फोटो, दुर्मिळ फोटो या गौरवग्रंथात आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारचा अप्रतिम ग्रंथ आपल्याला दिसून येतो. या ग्रंथाच्या समारोपाला एक दादा माझी नावाची कविता आहे. स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये सेवेत असलेले रमेश पडगाण यांनी दादा माझी ही कविता लिहिली आहे. त्या कवितेमध्ये ते म्हणतात, आकाशाचे मन सर्व गुण संपन्न दादा माझे, प्रत्येकाची जिव्हाळा घराचे कुंपण दादा माझे. अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. शेवटी असं म्हणतात, घडली दिलीपरावची सरणे गाठ होता, अवघड झालं घाट शिक्षणातील संघ भरली काचे काठ. म्हणजे दादाशी त्यांनी अतिशय आदराची आणि सन्मानाची भावना या कवितेत त्यांनी मांडलेली आहे. आणि या लेखाच्या समारोपाला त्यांचे पुतणे राजू श्रीराम बोंडे यांनी एक छोटा खाली लिहिलेला, त्याच्यामध्ये बाबाची ते शब्द खरे ठरले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वडिलांच्या आजाराविषयी लिहिलेलं आहे. त्यांच्या वडिलांचा कर्करोग झाला तेव्हा त्यांनी दादांना फोन केला, त्यांनी सांगितलं की आपण कोणाचे वाईट केले तर आपलं वाईट होणार नाही, अशी त्यांनी भावना व्यक्त केली. आणि ते खरंच ठरले. त्यांच्या वडिलांनी त्या दुर्धर मात करून त्यांची प्रकृती उत्तम आहे अशा प्रकारची भावना त्यांनी या लेखामधून व्यक्त केली. अशा प्रकारचा अतिशय महत्वपूर्ण हा गौरवग्रंथ झालेला असून सगळीकडे या गौरवग्रंथाची चर्चा आहे. अशा प्रकारचा गौरवग्रंथ म्हणजे दादांना खऱ्याच प्रकारे त्यांचा सन्मान आहे असं आपल्याला म्हणता येईल. इतकेच पुन्हा भेटूया कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. देऊन 5 मिनिट लागले काम असतंय का बरोबर नाही का? देऊन 5 मिनिट घ्या, मग काय करते दरवाजा उघडू शकता तुम्ही? दरवाजा पण उघडायचा ना. कोणी लाईट गेला आम्ही इकडे आलीच नाही, आत गेली होती. बरं लाईट गेली इकडे आलीच नाही तर कसं उघडणार मी आत होती, टॉयलेट मध्ये गेली होती. किती लाईट बरं लाईट गेली ना. हा लाईट बरं झालं ना. मी काम करतोय चालू असं मी उठू शकत नाही. बघा ते लाईट गेले, दरवाजा बंद करा, बोलायला म्हणतो अंधारात.